वावा तालुक्यातील गोटखिंडी गावात धर्मभेदांची दरी नाही, जातीपातींच्या भिंती नाहीत, अशा सुसंवादाने वारे वाहणारे सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गाव गेले 44 वर्ष एक अनोखी परंपरा जोपासत आहे। गावातील ऐतिहासिक मशिदीत दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आणि ही प्रथा आज हिंदू मुस्लिम ऐक्याचं तेजस्वी प्रतीक ठरली आहे। सन 1981 मध्ये मुसळधार पावसामुळे गणपती प्रतिष्ठापनेसाठी निवारा न मिळाल्याने गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मशिदीत पहिल्यांदाच श्री गणेशाची प्रतिमा विराजमान केली। त्या दिवशी पेरलेलं सामंजस्याचे बीज आज एका भव्य वटवृक्षासारखं बनले। मिरवणुका, आरत्या, भजन कीर्तन, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या गावाने महाराष्ट्रास एकात्मतेचा आदर्श घालून दिलाय। गणपती बाप्पांच्या आगमनाने गावात केवळ धार्मिक वातावरण नव्हे तर आनंद आणि आपुलकीचा नवा सण दरवर्षी उजाडतो, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात। तर मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे, गणेशोत्सव आमच्यासाठी घरचा सण आहे। या आयोजनात आम्हीही तितक्याच उत्साहाने सहभागी होतो। गोटखिंडीतील सामंजस्यपूर्ण सण साजरेपणाने 44 वर्षात एकदाही कुठलाही वाद निर्माण झाला नाही। उलट येथे हिंदू मुस्लिम बांधवांच्या घराघरात एकमेकांचे सण तितक्याच श्रद्धेने साजरे केले जातात। हे गाव आज देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू समाजाच्या वतीने गणेशोत्सव हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो। गेल्या 44 वर्षांपासून या गावातील मशिदीमध्ये गणपतीची मुस्लिम समाजाच्या पुढाकाराने प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि 9 दिवस या गणेशाची विधिवत पूजा अर्चा केली जाते। विशेष म्हणजे मुस्लिम या गणेशाची पूजा अर्चा करण्यामध्ये अग्रस्थानी असतात। न्यू गणेश तरुण मंडळ यांच्या माध्यमातून येथील हिंदू मुस्लिम समाज हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो। माझं नाव इलाई निजाम पठाण, त्या मंडळाचा मी अध्यक्ष होतो। तेव्हापासून हे मंडळात माझे होतो तेव्हापासून मंडळ गणपती आम्ही हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन आम्ही साजरी करतो। गणपती मी 5 वर्ष अध्यक्ष गणपतीचा होतो। सगळे ते आमच्या सगळ्या समाज त्यांचा हिंदू मुस्लिम एकत्र आम्ही येऊन सगळं सण सगळं साजरा आम्ही एकत्र करतो। गणपतीचे आम्ही 6 वाजता येऊन आम्ही आरती इथे करत असतो। संध्याकाळी 7-7:30ला आता आरती आम्ही करत असतो या गणपतीचे। ते पहिल्यापासून सणवाराला आम्ही एकत्र सगळा समाज घेऊन आमचा एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकत्र करतो। सर्व आम्ही पूर्ण आमचं मटण ही पैठण काही कापत नाही। पूर्ण 1 महिना आमचा हे असतो। आता तिथे शंकराचं हे आहे, आम्हाला स्थान आहे। ते शंकरा सकाळी 6 वाजता आम्ही जाऊन ते आरती करून तिथं सुद्धा आम्ही पाया पडवायला जातो देवाला। 6 महिना पूर्ण पैकी आमच्या मटण बिटण काही नसतं। हा, माझं नाव विनायक सुनील काशीद, मी या मंडळाचा सदस्य आहे। ही आमची गणपती स्थापना करायची 4थी पिढी आहे आणि आम्ही हे मंडळ आमचं 46 वर्ष झालं चालू आहे। गुण्यागोविंदानं आम्ही इथं सण साजरे करतो। गणपती 10 दिवस मोठ्या उत्साहानं सण साजरे करतो। प्रत्येक वर्षी नवीन कार्यक्रम असतो। प्रत्येक दिवशी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबवतो। प्लस या वर्षीचा महाप्रसाद आणि ईद मिलाद त्यांची एकाच दिवशी आल्या, त्यामुळे आम्ही मोठा प्रसाद एकत्र मिळून करणार आहे। प्लस या हे गणपतीचं वैशिष्ट्य आहे की गणपती हा नवसाला पावणार आहे आणि गणपतीच्या 10 दिवसात रांगोळी स्पर्धा असते, लहान मुलांचं डान्स असते, ती देखाव असते, ती रक्तदान शिबिर असते। प्लस अन्य मान्यवर राजकीय नेते ह्या मंडळाला भेट देतात। सरपंच हस्ते पूजा होती, तहसीलदाराच्या हस्ते पूजा होती। या मंडळाचं महात्म्य खूप मोठं आहे। आम्ही सगळे एकत्र आता मी जेव्हापासून मला ज्या कळतंय त्यापासून आम्ही मंडळात आहे। आमची 4थी पिढी ही चांगला आम्ही कार्यकर्ते आतुरात झटून हे मंडळ उभा केलंय आणि असंच राहणार। मी ॲडव्होकेट ए.जे. कोकाटे या हिंदू मुस्लिम ऐक्य असणाऱ्या न्यू गणेश तरुण मंडळ झुंजार चौकाचा मी संस्थापक सदस्य आहे। या मंडळाची स्थापना 1980 साली आम्ही हिंदू मुस्लिम तरुण एकत्र येऊन केली। त्यापासून आज पावेतो या वर्षीचा गणेशोत्सव हा आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र येऊन 46वा हा गणेशोत्सव आम्ही साजरा करत आहे। तसेच यावर्षी ईद ए मिलाद आणि आमचा महाप्रसाद मंडळाचा एका दिवशी म्हणजे शुक्रवारी येत आहे। तरी दोन्ही आम्ही कार्यक्रम एकत्रच येऊन आम्ही साजरे करणार आहे। तसेच ज्यावेळेला मिरजेला किंवा आणि कुठं महाराष्ट्रात दंगल घडली जाते मुस्लिम किंवा हिंदू किंवा 2 समाजामध्ये, त्यावेळे आमच्या गावामध्ये कुठलाही वाद उपस्थित होत नाहीये। असं कुठलेही तेढ हिंदू मुस्लिमांचं कधीही उपस्थित झालेलं नाही आणि इथून पुढे होणार नाही असं मी ग्वाही देतो। तसेच आम्ही मुस्लिम समाज ही आमच्या गणपतीच्या आरतीला हजर असतो।
तेही आरती घेतात. तसेच हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र येऊन हे सर्व सण आम्ही साजरे करतो. 1986 साली पंजे आणि गणेशोत्सव हा एकत्रित आला होता. त्यावेळी खत्तलच्या रात्री दिवशी या मंडपामध्येच पिरांची स्थापना केली होती. पीर आणि गणेशोत्सव इथंच साजरा केला होता. तसेच या मंडपामध्येच पिरांचंही गाणी वगैरे, नाच गाणं वगैरे ऐकवलं गेलं होतं. तसेच आमचं मंडळ गेले अनेक वर्षे झाले अनेक स्तुत्य उपक्रम राबवतात. बेटी बचाव, बेटी पढाव, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, तसेच झाडे लावा झाडे जगवा असे स्तुत्य उपक्रम आमच्या मंडळाने राबवलेले आहेत. सांगली जिल्हा पोलीस सेवा दलाचा पुरस्कारही आमच्या मंडळानं प्राप्त करून घेतलेला आहे. त्याप्रमाणे अनेक असे पुरस्कार आमच्या मंडळाला आज पावित्र्य मिळालेले आहेत. असं हे आमचं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं मंडळ गेले 46 वर्ष झाले आम्ही एकत्र येऊन आम्ही साजरं करत असतो. एवढंच माझं सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव अशोक पाटील. मी या मंडळाचा संस्थापक सदस्य आहे. आम्ही 1980 साली न्यू गणेश तरुण मंडळ हे स्थापन केलं. त्या वर्षी पहिला गणपती आम्ही या ठिकाणी बसवला. त्याच्या आधी इथं 1965 साली गणपती बसला होता. तर त्या साली मोठा पाऊस पडला आणि या ठिकाणी त्या छत नसल्यामुळे गणपती गळायला लागलं. गळाल्यानंतर इथल्या मुस्लिम बांधवांनी एक निर्णय घेतला की आपण गणपती मशिदीमध्ये बसूया. आत मशिदीची इमारत होती, त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून आत गणपती बसवला आणि तेव्हापासून ह्या मशिदीत बसण्याची प्रथा चालू झाली. मग 1980 साली आम्ही मंडळ स्थापन केल्यानंतर या ठिकाणी मशिदीचा आकार तयार झाला. आम्ही तेव्हा लहानच होतो. त्या वक्ताला आम्ही पहिला गणपती बसवला आणि तेव्हापासून हे गणपतीची प्रथा चालू झाली. त्यानंतर 86 साली मोहरम आणि गणपती एकाच वेळी आलते. त्या वक्ताला पंजे आणि गणपती हे एकाच ठिकाणी आम्ही बसवले होते आणि एकाच वेळेला आम्ही त्याची मिरवणूक काढली होती. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या गावाचा, ह्या म्हणजे गोटखिंडी गावाचा, ह्या न्यू गणेश तरुण मंडळाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. 2004 साली या आमच्या मंडळाचा गणपती बसला होता. त्यावेळेला बकरीद आली होती आणि ती बकरीद आल्यानंतर इथल्या मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला असा प्रश्न पडला की बकरीद आता मुस्लिम समाज कशी साजरी करणार. तर त्यांनी या ठिकाणी बसून निर्णय असा घेतला की आपण ह्या वेळेला बकरीद साजरी करायची नाही, आपण फक्त नमाज पठण करायचं आणि ईद साजरी करायची आणि गणपती उठल्यानंतर आपण बकरीद साजरी करायची. असा हे आमच्या मुस्लिम समाजाने निर्णय घेतला आणि ह्याचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा. सर्व मुस्लिम बांधवांनी घ्यावा, हिंदू बांधवांनी घ्यावा. मला वाटते 2009ला काहीतरी इथं दंगल झाली मिरजेला. त्यावेळेला आमच्या गावामध्ये कसलाही तंटा किंवा वाद काही झालं नव्हतं. सगळीकडं अख्खं महाराष्ट्र पेटला होता त्या दंगलीमुळं. पण आमच्या गावात हिंदू आणि मुस्लिम एका जागी बसून नांदत होते. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की या आमच्या मंडळाचा, या मुस्लिम समाजाचा, हिंदू समाजाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.